Hi friends, welcome to BioStudy with Nikhil YouTube channel. Here we learn biology in simple way. So class 12 Maharashtra State Board New Syllabus 2020 आपण बघत आहोत. चॅप्टर नंबर 5 ओरिजिन इव्होल्युशन ऑफ लाईफ पार्ट नंबर 10 लास्ट पार्ट आहे या चॅप्टरचा. आपण चॅप्टरला एक डिफरंट वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. सो पार्टमुळे तो चॅप्टर समजायला आपल्याला सोपं जाईल. सो लास्ट पार्ट आपण बघत आहोत पार्ट नंबर 10. तो चला सुरू करू. सो याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ह्युमन इव्हॉल्युशन कसं झालं. मीन्स फर्स्ट कोणता मॅन होता आणि आता जो मॅन आहे तो कोणता आहे. सो फर्स्ट हेड्स, ओके. देन अपिअरन्स ते कुठे मिळाले. देन साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड, फॉसिल्स मीन्स जे अर्थमध्ये गाठले गेलेले त्यांचे अवशेष होते ते कुठे मिळाले. देन पिरियड कधी मिळाले. ओके. देन स्केलेटन फीचर, त्या स्केलेटनचं फीचर काय होतं. पॉस्चर कसं होतं. देन क्रॅनियल कॅपॅसिटी जी ब्रेनची असते. द स्पेशल फीचर इफ एनी, जर त्यांचं स्पेशल फीचर असेल तर ते. सो अशा प्रकारे. सो फर्स्ट मॅन इज द ड्रायोपिथिकस. सो ड्रायोपिथिकस इज अ फर्स्ट मॅन. त्याचं ॲपेरन्स होतं एप लाईक. ओके. देन साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड्स लेक विक्टोरिया ऑफ आफ्रिका, तेलंगा, हिमाचल प्रदेशमध्ये ते मिळालं. देन मिओसिन पिरियड कोणता होता तर मिओसिन इपोच 20 to 15 मिलियन्स इयर ॲगो, MYA. ओके. देन याचं पोस्चर कसं होतं सेमी इरेक्ट, मीन्स दिस इज इरेक्ट आणि दिस इज सेमी इरेक्ट. ओके. सो इरेक्ट नव्हतं, थोडं असं सेमी इरेक्ट होतं. सो त्यात अशा प्रकारे. देन क्रॅनियल कॅपॅसिटी दिलेली नाही. देन स्पेशल फीचर इफ एनी, सो दे क्लोज सिमिलॅरिटी टू द चिंपॅन्झीज सारखी त्यांची सिमिलॅरिटीज होती. ओके. देन द सेकंड इज रॅमॅपिथिकस. सेकंड मॅन इज रॅमॅपिथिकस. रॅमॅपिथिकस मॅन लाईक सारखं होतं याचं अपेरन्स. आणि कुठे मिळालं तर शिवालिक हिल इन इंडिया अँड इवन इन केनियामध्ये सुद्धा ते मिळालं. ओके. देन मिओसिनमध्ये मिळालं अँड अर्ली प्लिओसिन इपोच 14 to 12 मिलियन इयर ॲगो पिरियडमध्ये. ओके. देन याचं पोस्चर कसं होतं इरेक्ट. आधीचं मीन्स ड्रायोपिथिकसचं सेमी इरेक्ट आणि रॅमॅपिथिकसचं कसं होतं इरेक्ट पोस्चर. ओके. देन थर्ड इज ॲस्ट्रोलॅपिथिकस. तो होता थर्ड मॅन ॲस्ट्रोलॅपिथिकस. सो कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड मॅन. सो एप आणि मॅन या दोघांमधली कनेक्टिंग लिंक होतं ॲस्ट्रोलॅपिथिकस, कारण दोघांची सुद्धा कॅरेक्टर दाखवत होतं. ओके. कुठं मिळाला तर टॉंग इन साऊथ आफ्रिका अँड इथिओपिया इन तांझानिया. ओके. देन पिरियड लेट प्लिओसिन अँड अर्ली प्लीस्टोसिन इपोच अबाउट 4 to 1.8 मिलियन्स इयर ॲगो. देन नॉट टॉलर दॅन 4 feet, 4 feetपेक्षा जास्त टॉल नव्हता. जॉ लॉंगर. देन प्रोगॅन्थस फेस. देन चीन अपसेंट होती. देन लुंबार कर्वेचर प्रेझेंट. ओके. देन याचं जे पोस्चर होतं ते कसं होतं अपराईट. ओके. देन क्रॅनियल कॅपॅसिटी होती 450 to 600 क्रॅनियल कॅपॅसिटी. देन द स्पेशल मॅन विथ एप ब्रेन, त्याला आपण म्हणतो कशाला म्हणतो मॅन विथ एप ब्रेन तर ऑस्ट्रोलॅपिथिकसला. ओके. देन द फोर्थ इज होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिसला आपण हँडीमॅन सुद्धा म्हणतो, हँडीमॅन लाईक. ओके. देन कुठे मिळाले याचे फॉसिल्स तर ऑल्डुवॅनी गोर्ग इन तांझानिया इन आफ्रिका. ओके. देन पिरियड लेट प्लिओसिन और अर्ली प्लीस्टोसिन 2.5 to 1.4 मिलियन्स इयर ॲगो. देन लोअर जॉ लाईटली बिल्ड अँड द डेंटेशन मोर लाईक द मॉडर्न मॅन सारखे त्यांची अरेंजमेंट होती. डेंटेशन मीन्स अरेंजमेंट ऑफ टीथ. ओके. स्मॉलर मोलार्स सुद्धा होते. देन पोस्चर कसं आहे इरेक्ट आहे, इरेक्ट पोस्चर. 650 to 800 क्रॅनियल कॅपॅसिटी. प्रोबॅबिली डिड नॉट ईट मीट ईट करत नव्हतं. अँड मेड टूल्स फ्रॉम द स्टोनपासून दगडांपासून अवजारं बनवायचं. अँड निकनेम हँडीमॅन, याला आपण हँडीमॅन सुद्धा म्हणायचो. सो त्याचं निकनेम होतं हँडीमॅन. ठीक आहे. देन होमो इरेक्टस. So ape-like, so ape man. So Dryopithecus is ape-like and this is ape man. Then Java and Peking मध्ये मिळालं site of record of fossils. Okay. Then time period middle of Pleistocene epoch 1.5 million year ago. Then 5 feet in height. Height मध्ये किती होते 5 feet. Then Proganthus face and massive jaw and hug teeth, chin absent and the bony eye and आयब्रो आर रीच. सो बोनी आयब्रो रीच. सो आयब्रोची जी रीच होती, भुवयाची जी रीच होती ती कशी ती बोनी होती. ओके. बोनी अँड प्रेझेंट सेम. देन पोस्चर इज इरेक्ट. देन 900 क्रॅनियल कॅपॅसिटी. देन प्रोबॅबिली
ईट मीट. मीट मीन्स जे मीट आहे त्याला ईट करत होतं. देन ओमनिवोरस. ओमनिवोरस मीन्स ओमनिवोरस कशाला म्हणायचं, ते हर्ब सुद्धा खातं, वनस्पती सुद्धा खातं आणि मीट सुद्धा खातं. एखाद्या ॲनिमलला सुद्धा खातं, त्याला आपण म्हणतो ओमनिवोरस. ओके. सो देन माइट हॅव युज्ड फायर, आणि फायर सुद्धा यूज करायचे आहेत. ओके. देन निअंडरथल मॅन. सो ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टोरिक मॅन, याला आपण प्रीहिस्टोरिक ॲडव्हान्स प्रीहिस्टोरिक मॅन सुद्धा म्हणतो. देन साईट निअंडरथल व्हॅली इन जर्मनी, म्हणून त्याला आपण निअंडरथल मॅन सुद्धा म्हणतो नावाने, कारण तिथे त्याचे साईट रेकॉर्ड्स मिळाले. Then period late Pleistocene epoch 1 lakh to 4 lakh years ago. So heavy build short prominent brow, then ridge low forehead, deep jaws, chin absent, then outwardly curved, thick bones. Then posture is erect and cranial capacity is 1400. Then used hide buried. They are dead constructed flint tools. Then next is Homo sapien. Homo sapien is modern man. Homo sapien त्याला आपण मॉडर्न मॅन सुद्धा म्हणतो. कुठं मिळाला होता तर साईट ऑफ रेकॉर्ड इन आफ्रिका. देन इरेक्ट पोस्चर अँड 14,000 इन 1415 क्रॅनियल कॅपॅसिटी होती त्याची. अँड डेव्हलप्ड डिस्टिंक्ट रेसेस, डेव्हलप्ड केव अबाउट 18,000 years ago. So this is about the evolution of man. So first man is Dryopithecus, then Ramapithecus, then Australopithecus, then Homo habilis, Homo erectus, then Neanderthal man, and the Homo sapien man. So this is about the human evolution. माणसाची उत्क्रांती कशी झाली तो या चार्टमध्ये आपण बघितलं. सो याची शॉर्ट ट्रिक जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. जेवढ्या जास्त कमेंट येतील मी लवकरच याची शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगेल. सो दिस इज अबाउट द ह्युमन इव्होल्यूशन. Watching BioStudy with Nikhil YouTube channel. Please like and subscribe to our channel. Thank you so much.